क्रीडा सामने पाहत असताना अचानक तहान लागल्याने विद्यार्थी मैत्रिणींसोबत शाळेबाहेर पडली। यावेळी मागावर असलेल्या आरोपी तरुणाने तिला अडविले, शिवाय वाईट उद्देशाने स्पर्श करीत तिचा विनयभंग केल्याची घटना घडली। एका गावातील रहिवासी असलेली एक 16 वर्षीय विद्यार्थिनी 19 डिसेंबरला दुपारी नवरगाव येथे शालेय क्रीडा सामने पाहण्यासाठी गेली होती। दरम्यान मागावर असलेल्या आरोपी गोलू याने तिला वाईट उद्देशाने स्पर्श करीत विनयभंग केला। तसेच या घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रसंगाने घाबरलेल्या पीडित विद्यार्थिनीने थेट घर गाठले। त्यानंतर अश्रूंना वाट मोकळी करून देत कुटुंबियांकडे आपबीती कथन केली। तेवढ्यातच तिचा भाऊ कॉलेजमधून घरी दाखल झाला। त्याला ही बाब समजताच त्याने पीडित बहिणीला सोबत घेऊन मारेगाव पोलीस ठाणे गाठले। तसेच या प्रकरणी रितसर तक्रार दाखल केली। त्यावरून आरोपी गोलू याच्या विरुद्ध बांधवी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय।